महादेवाचे नमः वरुण देवता नमः अवयामी वरुण देवता नमः ध्यायामी गंध तांदूळ हळद किंजर अभितुला वरुण देवता नमः विवेक मना चंदन समर्पयामि अलंकार समर्पयामि पवित्र कुकुम सकल सौभाग्यवाणी समर्पयामि गुरुकुलंच नाना पुण्यमंतव्यानि वरुण देवता नैवेद्याचे नैवेद्याचे रपा नैवेद्याचे गाणा घराने बापाने सोडताने स्वा समाने सोडतील सोडतील हुकुम न पाठवा हुकुम न आम्ही प्राप्ती देत वरुण देवता महाप्रियताम वरुण देवता महाप्रियताम सामान्य परमती सांगतो आली प्रणाम राजदेवता आवा आहे आली प्रणाम राजदेवता म्हणून आसनात असल्यावर ते आम्ही जपा काय जपा काय पाचो समोर बापू नमः निराजन रावण नागजन छाया माटन कम नमस्कारी नमः आदित्य नव ग्रहदेव तापते नमः डॉक्टर हे आम्ही अरे बोला ना तिकडे त्यांची त्याला करू घंटा वाजवा दुख करता पीतांबर मणिवर वंदना सोंड वक्र नयना नाथ रामाचा हे सदना संकष्टी पावावे सुमावे अक्षावे वंदना मूर्ती हो मूर्ती मात्रे मन कामना मूर्ती राळा माळा सुंदर बाळा निर्मळ शंकराव शंकरा
शैत्य सागर मंथन पैकीले समाधी अवतीत देव दिले स्वासुरपण प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव शंकराव स्वामी शंकर रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाय नमने नमा तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या द्रविणं तुमेव विद्या करोमि यज्ञं सफलपरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतो कृष्णं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे श्री सत्यनारायण महाराज की सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडाव उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका नागणेश्याता जय जय रघुवीर समर्थ मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा गोवाल कोटी श्री सत्यनारायण महाराज की बाबा देवाश्री सत्यनारायण महाराज याप्रमाणे या ठिकाणी जे काही महापुरुष जे काही या ठिकाणी जे भक्त आहेत त्यांनी हे सत्यनारायणचं व्रत केलेलं आहे. या ठिकाणी या जी काय सेवा चाकरी केलेली आहे तू मान्य करून दे. त्यांची जे काय भक्त आहेत त्यांच्या जे काही इच्छा कामना असतील ते पूर्ण करून हीच सवायच्या व्रतापर्यंत असलेले ते पीडा दूर करून निश्चित मनोकामना पूर्ण कर. विद्याभ्यासात हेच मिळवून देव, नोकरी धंद्यात हेच मिळवून देव, जे का नोकरी धंदो नाही ते का नोकरी धंदो मिळवून देव, मिळवून देव. वर्षानुवर्ष तुझी सेवा चक्री करून घेण्यात सामील होऊन त्यांच्या कुटुंबाची गुराढोरा मुला माणसांना रखवाल यारून बरा कर. इथून येतो असं आजचो पैसो उद्या द्या. मासे खाया बरा तिकला करा मासे भाजून खाया. माझा नाव कळा पण माझ्या बापाशी सांगा नका. बापाशी जर सांगला उदार पादार मासे दिलाय म्हणा तर माका साठपण काढतो. वाईट तो माणूस तसो बेगड्या बी आहेत बसताय. ओ तू बेगड्या
किलो पाटीम मावरे किलो मावरा घेऊ किलो मावरा घेऊ जिबले काढता बरे अरे बरोबर आहे बरं नाही देवान कुमियासारखं देव दिल्या पण एका वाचा दोघ विसरलो असा 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 भाव वाटा बरे ओके बाई असा असं काहीतरी असं मावरा दे सुंदर सुंदर आज आणि तेव्हा खरंच दिसायला ए सुंदर मारू दे कोण कोण तू सुंदर मी अप्रतिम ओके बाई लावण्याची लतिका सांगतो काय सौंदर्याची खास मरात काय 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 तुझा म्हणे नामलदार वर्षीत थोडं धडपटा नको इथं कोणी बघ ना पडणारा मी नव्हे पाडणारा अरे जिबले काय काढते ते यार काय करायचं का नागपंचमी जातेला नाव माझं विचारतं होय नाव माझा गंधा काय गंधा नाव तुझं गंधा आवडलं काय आवडला गंधा नाव आवडलं हा, नावाईपेक्षा हा. तुझ्या मला हालचाली आवडल्या कसले हालचाली काय म्हणालीस कसले हालचाली नाव म्हणे माझं हा. गंधा गंधा बरोबर आहे ढेंगारून करते. काय मी पुरुष आहे मी काय सांगते ते बाल माणूस आहो. तू स्त्री आहेस हो. स्त्रियांना हा. मेधा मर्यादा असतात गबरा होता, गबरा हातात गावाला खाली गेला. कोण मेधा? ती नव्हे ओके. स्त्रियांना बंधन असतात हा, स्त्रियांनी हा, बोलते नाही हा. जरा विचार करून बोलायला हवं हो. हा. बाल माणसाचं बरोबर अभ्यास केलं दिसत आहे नी. बरं, काय असं नाही गिराय का नाही ये रे. जरा थांब. ये रे बाबू, ये, ये. आगे आणि ये. शुद्ध नटस्को माजी पोलीस पाटील कैलासवासी रामचंद्र संभाजी इकडे जिलेबी वाढू होत नाही यापासून
काय तू सतीश काय ठरलं ठरला तुझा सांगताना केव्हा ठरला निर्णय ठरला लगीन ठरला लग्न करणं हा लगीन करतो सुखाचा संसार थाटणं लग्न पुन्हा समवेत करणं पूजेच्या दुसऱ्या दिवशी या चौऱ्या ब्राह्मणाच्या ठिकाणी परत ब्राह्मण भोजन करून सर्व आमची वाडीतली मंडळी आम्ही या ठिकाणी सर्व ब्राह्मण भोजनाचा आस्वाद घेतला आणि सर्व एकत्रित गप्पा गोष्टी चालू आहेत आता या ठिकाणी. संपूर्ण वाडीची मंडळी मोठ्या संख्येने यावर्षी आली होती पूजेसाठी आणि या ठिकाणी सर्व आता महाप्रसादाचा लाभ घेऊन आता या ठिकाणी सर्व बसले आहेत आणि ब्राह्मण भोजन पण चालू आहे. जवळजवळ 40-42 वर्षानंतर साधारण 1982 मध्ये काहीतरी झाले अगोदर पूजा झाल्याचं हे आपले जुने जाणकार सांगतात आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष ही चौऱ्या ब्राह्मणाकडची पूजा आणि असं ठिकाणचा भट वाढणे सत्पुरुषाजवळ भट वाढणे ही कामं राहून गेली होती आणि हे अनेक वर्षानंतर सर्व आम्ही वाडीतील मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी एकजूट होऊन या 2024 साली हे आनंदात आणि उत्साहात आल्हाददायक वातावरणामध्ये हे सर्व कार्यक्रम पार पडले आणि खूप अशा प्रकारे आनंद वाटला हे सगळं बघताना आम्ही. मनात दुःख एवढंच राहिलं की हे सर्व माझा भाऊ आज ज्याने चित्रीकरण करायचं ह्याच्या अगोदर व्हिडिओच्या माध्यमातून तर माझा भाऊ अमित नाईक याचं खूप स्वप्न होतं की हे सर्व बघायचं पण दैवयोगाने तो हे बघायला राहिला नाही आणि ह्या व्हिडिओत तो आज दिसत नाही. एवढंच दुःख आहे. बाकी सर्व आनंदात हे सर्व हा कार्यक्रम पार पडला आणि ह्याच्या पुढे सुद्धा असेच कार्यक्रम होत राहतील अशी त्या देवाजवळ प्रार्थना करतो. वाडीतील सर्व महिला मंडळी आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पुरुष मंडळी आणि सर्वांनीच आर्थिकदृष्ट्या आणि मेहनतीने सुद्धा सर्व काम करून या ठिकाणी जोरदार या कार्यक्रमाला हातभार लावल्यामुळेच हा असे कार्यक्रम पार पडत असतात. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारची कमी वाटली नाही. सर्व मेहनत करून सर्व तरुण मंडळीने सुद्धा आमच्या हे मंडप वगैरे बांधण्याचं काम केलं आहे. साधारण 350 ते 400 लोक बाहेरून गावातून किंवा गावाबाहेरची लोक आली आहेत पूजेला पाया पडण्यासाठी आणि त्यांचीसुद्धा उठाबस अगदी चांगल्या पद्धतीने करण्यात आली आणि ही एक आनंदाची गोष्ट आहे आमच्या वाडीसाठी. आणि सर्व आमच्या वाडीतील तरुण मंडळीने यांची उठाबस अगदी मोठ्या आनंदाने केली. आता
व्हिडिओ झालो हा ना आवाज येलो तुझं सगळं हा आवाज कट करू का होता मी बसतोय माझं घरीच्या घरी शेवया तूप पोळ्या हरिवाडी चांगल्या मनात वेळ घ्या लागे फार गोडती लाडू धीवर सांडगे बहुबले भाजी तशी खीरती पक्वाने दुसरी अनेक तिसरी पात्रांतरी शोभती जेव्हा पोट भरे नसे तिळभरी शंका कशाची ती सिद्धेश्वर नाव पाणी वडा बोल बोल मोठा बोल मंडप घालून घोचलो मती आता बैसाल्या विष्णू पंगती आता बैसाल्या विष्णू पंगती पाच पक्वाने वाडी द्रौपदी पाच पक्वाने वाडी द्रौपदी गंगाची पुरी चित्र काढती नमस्कार होते गावच्या फणसांची मजा लोक माझं मंडळी गावचे घरे खावची मजा वेगळीच असतात. सकाळपासून